नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण एसएससी सीजीएल भरती 2022 याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। स्टाफ सिलेक्शन कमिशन ग्रॅज्युएट लेवल याची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण 19 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि तिची वयोमर्यादा काय मागितली आहे। तर पहिली जी पोस्ट आहे असिस्टंट ऑडिट ऑफिसर, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। दुसरी पोस्ट असिस्टंट अकाउंट ऑफिसर, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। हे ग्रुप बी आणि ग्रुप सीचे पोस्ट आहेत यामध्ये। तिसरी पोस्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षापर्यंत। चौथी पोस्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। पाचवी पोस्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षापर्यंत। सहावी पोस्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षापर्यंत। यामध्ये मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंट किंवा ऑफिस किंवा कॅडर वेगवेगळे दिलेले आहे, त्यामुळे पदे हे पुन्हा पुन्हा येत आहे। सातवी पोस्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षापर्यंत। आठवी पोस्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। नववी पोस्ट असिस्टंट, याची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षापर्यंत। दहावी पोस्ट असिस्टंट सेक्शन ऑफिसर, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। 11 नंबरची पोस्ट इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। नंतर इन्स्पेक्टर, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। नंतर इन्स्पेक्टर, याची वयोमर्यादा पण 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। नंतरची पोस्ट सब इन्स्पेक्टर, याची वयोमर्यादा 20 ते 30 वर्षापर्यंत। नंतरची पोस्ट इन्स्पेक्टर पोस्ट, याची वयोमर्यादा पण 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। 18 नंबरची पोस्ट इन्स्पेक्टर, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट असिस्टंट सुपरिटेंडंट, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट असिस्टंट, याची वयोमर्यादा 18 ते 30 आहे। त्यानंतर असिस्टंटची पोस्ट याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट रिसर्च असिस्टंट, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट डिव्हिजनल अकाउंटंट, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट सब इन्स्पेक्टर, याची वयोमर्यादा पण 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, याची वयोमर्यादा पण 18 ते 32 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2, याची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट ऑडिटर, याची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। ऑडिटर याची वयोमर्यादा पण 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। नंतर अकाउंटंट, याची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, याची वयोमर्यादा पण 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, याची वयोमर्यादा पण 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। नंतरची पोस्ट टॅक्स असिस्टंट, याची वयोमर्यादा पण 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। 35 नंबरची पोस्ट टॅक्स असिस्टंट, याची वयोमर्यादा पण 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। आणि 16 नंबरची पोस्ट सब इन्स्पेक्टर, याची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आहे। तर अशा यामध्ये बी आणि सीच्या वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत। तर तुम्ही यामध्ये पाहू शकता मिनिस्ट्री, डिपार्टमेंट, ऑफिस, गॅटर हे यामध्ये पदे विभागले गेलेले आहे आणि हे सर्व पदे हे वेगवेगळे पदे दिलेले आहेत। तर आता आपण पाहिलं की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश होता आणि त्याची वयोमर्यादा काय होती। तर ह्याची वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे 1 जानेवारी 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तसे ठेवायचं 1 जानेवारी 2022 नुसार ही वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे। आणि एससी एसटी उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक आणि जे ओबीसी उमेदवार त्यांनी यामध्ये 3 वर्ष अधिक करायचे। ही वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे। तर आता आपण पाहणार आहोत की या पदांसाठी पात्रता काय मागितली आहे। तर ही पात्रता जी आहे ती पदानुसार वेगवेगळी आहे। तर असिस्टंट ऑडिट ऑफिसर किंवा असिस्टंट अकाउंट ऑफिसर याची जी पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, ठीक आहे। नंतरची पोस्ट ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर, याची जी पात्रता मागितली बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे याला पण ग्रॅज्युएशन मागितले आहे। आणि तुम्हाला 12वीत मॅथमॅटिक्समध्ये 60% मार्क्स असणे गरजेचं आहे। ग्रॅज्युएशन आणि 12वीत गणितामध्ये 60% मार्क्स असणे गरजेचं आहे। किंवा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक किंवा तुमचं जर सांख्यिकीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तरी तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो। पोस्ट स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 ची पोस्ट, याची जी पात्रता मागितली बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। जी पात्रता मागितली सांख्यिकी विषयासह पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन मागितले सांख्यिकी विषयासह। आणि जे उर्वरित पदे आहेत त्यांना कोणत्याही शाखेतील पदवीधर असेल तर त्यांना यासाठी अप्लाय करता येतो। लक्षात ठेवायचं ग्रॅज्युएशन चालते उर्वरित पदांसाठी, फक्त 2 पदांसाठीची पात्रता ते वेगळी मागितलेली आहे। तर आता आपण पाहिलं की यासाठी पात्रता काय मागितली होती। तर फक्त 2 पदाची जी पात्रता ती वेगळी आहे, बाकी सर्व पदाला ग्रॅज्युएशन जर असेल तर त्यांना यासाठी अप्लाय करता येतो।
आणि जी बाकीची उर्वरित पदे आहेत त्यांच्यासाठी जर पदवीधर असेल, ग्रॅज्युएशन असेल, तरी तुम्हाला यासाठी अप्लाय करता येतो. तर हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल. ती परीक्षा शुल्क आहे ओपन ओबीसी साठी 100 रुपये, तसेच SC ST सर्व जातींच्या महिला, माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ आहे. फक्त ओपन ओबीसी पुरुषांना 100 रुपये फी भरावी लागेल. ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता. तर SSC CGLच्या 3 परीक्षा होत असतात, टायर 1, टायर 2 आणि टायर 3. तर टायर 1ची जी परीक्षा होणार आहे एप्रिल 2022 मध्ये होणार आहे. याची तारीख दिलेली नाहीये, पण एप्रिल 2022 मध्ये याची परीक्षा होणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत की टायर 1चा सिलेबस काय आहे. तर टायर 1चा सिलेबस पहा कशा प्रकारचा आहे. तर याला राहणारा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 क्वेश्चन 50 मार्क, नंतर जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्क, नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 50 मार्क, आणि नंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन 50 मार्क्स. तर असा 200 मार्क्स राहणार आहे आणि 100 प्रश्न राहणार आहे. ठीक आहे. आणि टायमिंग तो दिलेला आहे 1 तासाचा. तर याला महाराष्ट्रासाठी सेंटर पहा कुठले कुठले राहणार आहे. तर पहा अमरावती आहे, औरंगाबाद आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे आणि पुणे आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात तुम्हाला परीक्षा केंद्र मिळणार. लक्षात ठेवायचं, हे सेंटर दिलेले आहे महाराष्ट्रासाठी आहे. तुम्हाला यासाठी एक्झाम सेंटर मिळणार आहे महाराष्ट्रात. या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे टायर 1ची. तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ती आहे 23 जानेवारी. 23 जानेवारी रात्री 11:30 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, 23 जानेवारी हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर अशा प्रकारे स्टाफ सिलेक्शन मार्फत निघालेली आहे CGLची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मी वेबसाईटची लिंक देणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. किंवा सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची PDF मिळून जाईल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.